Good morning, all of you. Let us start. Good morning, sir. Very good morning. Let us start. Good morning, sir. Very good morning. Very good morning. Let us start. So yesterday we have start the just application of mathematics in real life. We see the first application, which is the first application. We have find area of a triangle by using determinant method. Am I Determinant. right? Okay. Okay. So this is one is the how to use the determinant in a real life means this is one application actually. There are the few more application of this determinant also. Just day before yesterday we are taught about this transformation means 2D to 3D transformation. In that also we use this determinant method or solution of uh, system of simultaneous equation. We also use the determinant method or matrix method. Means there are the application to solve the equation in the various field. In electrical engineering also we use this determinant uh, in eigenvalue and eigenvector for the matrix actually. Okay, our FM आपण एखाद्या मोबाईलमध्ये किंवा एखाद्या रेडिओ चॅनलमध्ये आपण फ्रिक्वेन्सी मॅच करतो, बरोबर आहे. आपण FM चॅनल लावतो 91.1 किंवा 103 किंवा जो काय चॅनल आहे ते चॅनल लावतो आपण. म्हणजे आपण काय करतो. यस इंगळे, यू वॉन्ट टू शेअर समथिंग इंगळे, युवराज इंगळे. No, sir. हां, काही म्हणायचं आपल्याला, काही मांडायचं आहे. No, sir. ओके. सो आपण फ्रिक्वेन्सी मॅच करतो, बरोबर आहे. फ्रिक्वेन्सी मॅच करतो म्हणजे आपण तो चॅनल ट्यून करतो. चॅनल ट्यून करतो म्हणजे एक प्रकारची वेव्ह मॅच करतो. वेव्ह मॅच करणे म्हणजे आयगन व्हॅल्यू आयगन वेक्टर मॅच करणे. दिस इज द वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ आयगन व्हॅल्यू अँड आयगन वेक्टर इन अ व्हेरियस फील्ड. ओके, सपोज वी आर सेंड वन सिग्नल from one sender to the another receiver. So that message is goes to in terms of wave, either it is a sine wave, cos wave or any type of. आता आपण जे मी तुमच्याशी बोलतोय, बरोबर आहे, मी तुम्हाला बोलतोय, तुम्ही अंडरस्टँडिंग करतात. मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, तुम्ही जे काय लँग्वेज आहे अंडरस्टँडिंग करतात. म्हणजे तुमच्या ब्रेनमध्ये, तुमच्या मेमरीमध्ये एक प्रकारचं सॉफ्टवेअर आहे, ते ट्रान्सफॉर्म करायचं काम करतं. दॅट इज अ ट्रान्सफॉर्मेशन. तो ट्रान्सफॉर्मर काय करतो, येणारं जे इनपुट आहे ते इनपुट काय करते, चेंज करायचा प्रयत्न करतो. व काय आहे, रिसिव्हर सिग्नल करतो, वेव्ह कुठल्या प्रकारचे आहे, आणि तुमच्या मेंदूला तो काय देतो, आदेश देतो. हां, अशा अशा प्रकारे ह्यांनी मांडलेलं आहे. जस्ट इन दॅट द सेम कन्सेप्ट वी आर ॲप्लिकेबल. सपोज वी आर ट्रान्सफॉर्म वन वेव्ह to the our surrounding. So this wave is either in terms of what, in terms of a sine wave or cos wave. Okay, ही wave आहे, we don't know what is actually this. Okay, or either this one in terms of wave, बरोबर आहे. हे एक प्रकारच्या वेव्ह मध्ये आहे. मग ही जी वेव्ह आहे, आता सपोज अशा प्रकारे इक्वेशन असेल, सपोज अशा प्रकारे असेल, समथिंग स्टेप फंक्शन असं काहीतरी असेल, बरोबर आहे. मग ही 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 ज्या गोष्टी आहेत, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या ट्रान्सफॉर्म करायचं काम, म्हणजे हे जे ट्रान्सफॉर्म करायचं काम इन टर्म्स ऑफ मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. Read on in terms of mathematical equation. The transform by using Fourier series, by using Z transform or Fourier transform or Laplace transform or complex number. In terms of this we are write down, आणि त्याच्यावर आपण जज करू शकतो येणारी फ्रिक्वेन्सी ही कशा प्रकारे आहे. आपलं जे शरीर आहे ते फुल्ली डेव्हलप झालेलं आहे, पहा सगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. ट्रान्सफॉर्मरचं पण काम करतात, सगळं करतात. म्हणजे इन टर्म्स ऑफ सिग्नल अँड सिस्टीममध्ये जे काय मोस्ट ऑफ टर्म आहे, तर ह्या मॅथमॅटिक्सचा यूज सिग्नल अँड सिस्टीममध्ये होतो. दिस इज द वन ऑफ द ॲप्लिकेशन. ओके,
we move toward the next application. Yesterday we see the application कुठे होतो आपण Traffic, minimum traffic. yes Alvira. Minimum traffic. Minimum to find a road with Minimum traffic. minimum traffic. Okay, so we are go to directly that slide. हाँ मैडम लेक्चर चालू आहे. बोला की मॅडम, काम बोला. 11 वाजता. ओके. सो ॲक्च्युली काय होतंय की आज शेवटचं डेट असल्यामुळं कोणाची कास्ट व्हॅलिटी आलेली नाही आहे, कोणाचं नॉन क्युम्युलर आलेलं नाही आहे आणि त्या अभावी त्यांचं ॲडमिशन काय होऊ शकतं, कॅन्सल होऊ शकतं. हे तुम्हाला पण माहिती आहे. ओके, त्यामुळं सॉरी फॉर दॅट डिस्टर्बन्स. आपलं सारखं डिस्टर्ब. ओके, सो यू सी दॅट द टर्म फाइंडिंग द रोड विथ मिनिमम ट्रॅफिक. आपण काय म्हटलं होतं, किती स्टेट आहेत? टोटल 6 स्टेट आहेत, बरोबर आहे का? तसं विचार केला तर 4च आहे. पण 6 कशा? हा इन होतोय, हा एक आहे आउट, म्हणजे हा एक इन आहे, इकडून एक आउट होतोय, म्हणजे 1 2 3 4, बरोबर ना? म्हणजे ह्या 2 स्टेट, 1 2 3 4 अशा टोटल 6 स्टेट. कॉम्बिनेशन जर आपण ह्या दोनचं कॉम्बिनेशन जर नाही घेतलं, बरोबर आहे, या दोनचं कॉम्बिनेशन जर नाही घेतलं आपण, तर जी स्लाईट आहे, ज्या स्ट्रीट आहेत त्या स्ट्रीट आपण करूया. म्हणजे ह्या ज्या स्ट्रीटला आपण काय देणार आहेत, याला वेटेज देणार आहे, रोड स्ट्रीप देणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर सी दॅट. सो कॅन आय यूज द मॅट्रायसेस? येस, वी कॅन यूज द मॅट्रायसेस. सो अनदर ॲप्लिकेशन वी आर सॉल्व द सेम कन्सेप्ट बाय युझिंग अनदर ॲप्लिकेशन. अनदर मॅथमेटिक्सचा एक कन्सेप्ट आहे, त्यानुसार पण आपण हे सॉल्व्ह करू शकतो. मी काल काय सांगितलं? हॅलो, मी काल एक ॲप्लिकेशन सांगितलं, व मॅट्रिक्स पण यूज करू शकतो आणि आणखीन एक यूज करू शकतो. यस, काय यूज करू शकतो आपण? हॅलो, फजी लॉजी यूज करू शकतो. मी काल जे बोललो तुम्हाला, डिस्कशन आपलं अर्धवट राहिलं होतं. फजी लॉजी पण यूज करू शकतो. द नेम इट सेल्फ फजी. ओके, म्हणजे नायदर ट्रू नॉर फॉल्स, ट्रू पण नाही फॉल्स पण नाही, त्याच्यामध्ये. म्हणजे असं वाटतं आपण कधी कधी एका ठिकाणी बोललो, अरे हा ह्याचं पण बरोबर आहे आणि चूक पण आहे, नेमकी काय धरायचं काय त्याच्यामध्ये. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ द फजी. By using the fuzzy logic, we also use that to finding the road with minimum traffic. So your first of all, we are given the traffic on that road. So 300 and 500 out. इथून आउट होतो, म्हणजे हा जो येणारा आहे तो इकडे पण जाईल आणि स्ट्रेट पण जाऊ शकतो. नंतर 800 आउट आहे, पुढे इथं 1400, देन इधर 400, देन 700, here is 300, and next, so sorry, 1300, and next is 1200. Okay, this is the concept actually. मी ह्या रोड दिलं 1200, 300, 500, 800, 1400. आता इथं मी त्याप्रमाणे तुम्हाला ॲरो पण दिलेला आहे. इथं 500 म्हणजे काय होतं ह्या ठिकाणी? यस. 500 म्हणजे काय होतं या ठिकाणी? आउटकमिंग आहे. इथं इन होतोय, हे ट्रॅफिक इन आहे. इथं 1200 इन आहे, इथं 800 आउट आहे. मग इथं 1200 विचार केला, मग 1200 कडे यायला पाहिजे ना. 1200 आणि 300 1500, या ठिकाणी कॉम्बिनेशन किती होतोय? 1500, बरोबर आहे का? 1500 डिस्ट्रीब्यूट होतोय, काही इकडे जात आहेत आणि काही इकडे जातात. किती जात आहेत? ओके, या ठिकाणी पण कॉम्बिनेशन आहे, किती आहे? 800 आणि 500 1300 इथे येत आहे. सेम इथे इथे इन होतंय, इथे पण इन होतंय, मग 1400 आणि 400 1800. आणि सेम इथे किती आहे? 2000. ओके, 2000. 2000 मध्ये इकडे काय आउट होतोय आणि इकडे काय आउट होतोय, पण किती? मग
ची इक्वल आहे, म्हणजे इकडून काय येतंय इकडून काय येतंय, या सगळ्याचं कॉम्बिनेशनचा विचार केला तर आपण एक इक्वेशन तयार करू. किती इक्वेशन तयार होतील आपले? हॅलो. सो फॉर दॅट यासाठी आपण एक प्रत्येक स्ट्रीटला एक लाईन म्हणू किंवा एक स्ट्रीट म्हणू किंवा एक इक्वेशन एक व्हेरिएबल देऊया. तर पहा आता, सो जस्ट वी आर गो टू द टर्म, पुढे जाऊया. सो just a bit. Okay. ओके. सो याला आपण एक काहीतरी स्ट्रीट म्हणूया, बरोबर आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल वी सी दॅट स्ट्रीट. फर्स्ट ऑफ ऑल पहा, पहिलं काय आहे जे आपण घेतलेलं आहे मागचं प्रिव्हियस जर जायचं ठरलं, पहा ह्या ज्या स्ट्रीट आहे, बरोबर आहे, याच्यामध्ये जे काय आपण मांडलंय त्याचा फक्त मी काय केलंय ॲनिमेशन काउंट टाकलंय आणि आपण नॉर्मली पुट केलं 300, 500, 800, 1400, 400, 700, 1300 and 1200. Okay, so by using this we are just using the street पहा 4th, 5th average, 6th average, म्हणजे ह्यातला x1 x4 जे आपण आता कॅल्क्युलेट केलं तर पहा ह्या स्ट्रीटला आपण काय म्हटलंय x1, ह्या स्ट्रीटला काय म्हटलंय x2, ह्या स्ट्रीटला काय म्हटलंय x3 आणि ह्या स्ट्रीटला काय म्हटलं x4. जसं आपण म्हटलंय x4, मग ह्याचं जे काय कॉम्बिनेशन आहे x1 या दोघांचं कॉम्बिनेशन किती झालं 1200, या दोघांचं कॉम्बिनेशन 1300, या दोघांचं कॉम्बिनेशन 1800, या दोघांचं कॉम्बिनेशन 1300. Okay, so using this combination we are make equation. So we are make a equation. The first equation we are make x1 plus x4. x1 plus x4. What is the x1 plus x4? Yes, is 1200 plus 300 is 200. 1500. Then next 200. x1 plus x2. What is x1 plus x2? x1 plus x2 500. 500 plus 800 800 is 1300. equal to Yes. 1300. 1300. Okay. Then next again combination of this x2 plus X2 plus plus x3 is 14 equal plus to 4 1800. 1800. 13 plus 7 is 2000. 2000. So how many equation we got? Four 4 equation. equation. Four equation. Four आता मला equation. सांगा हे 4 इक्वेशन झाले म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन झाले, बरोबर आहे का? सो हाऊ वी सॉल्व दिस इक्वेशन? By using calculator or by using our method is matrices method. We have solved this using the system of linear equation. पाहिलंय तुम्ही 12वीला? Am I right? 12वीला पाहिलंय ना? Yes, sir. Yes, sir. Okay, okay. Yes, very sir. good. Okay, very good. तुम्ही पाहिलेलं आहे. So using that equation we have solved. So ह्याला किती व्हेरिएबल आहेत टोटली? किती व्हेरिएबल? इक्वेशन किती झाले, अननोन किती झाले? 4 इक्वेशन अँड 4 अननोन. काल आपलं एक सुरुवात मी काल बोललो होतो की आपण सुरुवात कशाने करणार आहे मित्रांनो? हॅलो. Difference between matrices and determinant. डिफरन्स बिटवीन मॅट्रायस अँड डिटर्मिनंट. कोणी पण विचार नाही केला. आपलं 20 मिनिटं झाली लेक्चर चालू करून, कोणीच सांगितलं पण नाही. असू दे, हे एक्झाम्पल संपल्यानंतर आपण त्याचा विचार करूया. सो वी आर गो टू दॅट. वी आर जस्ट ॲड ऑन दॅट हाऊ मेनी इक्वेशन? 4 इक्वेशन अँड 4 अननोन.
4 equation and 4 unknown. So we have find the value of 4 unknown. So just we got that 4 unknown. So just simplify this equation in terms of x1. What is the x2 here? In the first equation, what is the x2? 0. x3, 0. We write on in that form. So x1 equal x1 plus 0x2 plus 0x3 plus x4 plus 1500. Then x1 plus x2 plus 0x3 plus 0x4 equal to 1300. Then 0x1 plus x2 plus x3 plus 0x4 equal to 1800. Then 0x1 plus 0x2 plus x3 plus x4 equal to 2000. Equal to 2000. So we got that 4 equation. So write on this 4 equation in matrix form. Write on this 4 equation in matrix form. So we write on the equation in matrix form. So just we got that equation. Okay. So simultaneously you just type your name. Type your name in chat box. I can record simultaneously your attendance. Okay. Because still if you do not get the roll number, na? No, Hello? sir. Okay. No, Okay. sir. Okay. No, sir. Okay, just your type in chat box your name. Okay, automatically we save your attendance. आपण अटेंडन्स घेत नाही बरं का, म्हणजे मॅथमॅटिक्स लेक्चरमध्ये मी कधीच अटेंडन्स घेत नाही. मी अटेंडन्स कशी घेतो हे तुम्हाला नंतर कळेलच. मी फक्त रोल नंबर काउंट करतो आणि जे ॲब्सेंट नंबर ते मला कळतात लगेच. ओके, सो वी गो टू द नेक्स्ट सोल्युशन. पुढे जायचं. यस. Yes, sir. Okay, okay. So just we got that equation. From this equation, we write down that a matrix form. So just we got that, we write down that equation, a given equation in matrix form like this. Equation कसं होतं आपलं? x1 plus 0x2 plus 0x3 plus x4 equal to 1500. So we write down this equation in the form of like this. हा झाला x1, हा झाला x2, हा झाला x3, हा झाला x4. ओके, x1 चे जे काय कोएफिशियंट ते फर्स्ट कॉलम मध्ये आले, x2 चे जे काय कोएफिशियंट ते सेकंड कॉलम मध्ये, x3 चे जे काय कोएफिशियंट ते थर्ड कॉलम मध्ये, x4 चे जे काय कोएफिशियंट इन फोर्थ कॉलम. जस्ट वी हॅव मल्टिप्लिकेशन, वी गॉट द रिक्वायर्ड इक्वेशन जे आपण लिहिलंय x1 प्लस 0x2 प्लस 0x3 प्लस x4 इक्वल टू 1500. ओके, write on this in the form of like this. ओके, पुढे जायचं. आता हे कसं सॉल्व करणार? यस मित्रांनो, हे कसं सॉल्व करणार? बाय रिडक्शन मेथड. बाय रिडक्शन मेथड. व्हेरी गुड. वी आर यूज द अप्लाय द रिडक्शन मेथड. रिडक्शन मेथड मध्ये आपण काय करतो रे? रिडक्शन मेथड मध्ये काय करतो? व्हेरी गुड. रिडक्शन मेथड मध्ये काय करतो आपण? अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. So we try to convert the given equation in terms of upper triangular matrix or lower triangular matrix. Better we are convert in terms of upper triangular matrix. That's the better for us. So we are trying to convert in terms of upper triangular matrix, or another method is also we try to find inverse of that matrix. So for finding the inverse, we are trying to convert the given matrix into आयडेंटिटी मॅट्रिक्स. बट दॅट टाईप इज डिफिकल्ट. द 3x3 असेल तर आपण ते इझिली सॉल्व्ह करू शकत होतो, आणि त्या ठिकाणी ax इक्वल टू बी, एक्स इक्वल टू ए इनवर्स इंटू बी ह्या फॉर्ममध्ये आपण ते करू शकत होतो. ते आपल्याला करायचं नाही आहे, एवढं आपल्याला जायचं नाही आहे. सो जस्ट वी गॉट द ट्राय टू रिडक्शन मेथड. सो यूज द अप्लाय द रिडक्शन मेथड. सो जस्ट वी आर ट्राय टू कन्वर्ट इन टर्म्स ऑफ अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. अपर ट्रायंगुलर मॅट्रिक्स मीन्स below the diagonal element we make as 0. Upper triangular matrix means below the diagonal element we make as 0. So what is the diagonal entry? There are the two diagonal. One is the main diagonal or principal diagonal, and second is sub diagonal. Well, just we are using the principal diagonal. So this is nothing but जो काय 1 1 आहे हा मेन डायगोनल, और दॅट इज कॉल्ड एज प्रिन्सिपल डायगोनल. ह्याच्याशी ऑपरेट करायचा. आणि हा जो आहे मी कशाने करतोय, डॉटेड लाईननी जो करतोय हा सब डायगोनल झालो. सब डायगोनलचा आपण जास्त फारसा विचार करत नाही. म्हणजे जे बिलो द डायगोनल एलिमेंट वी मेक ॲज, याला एंट्रीला काय करायचं, या एंट्रीला काय करायचं आपल्याला, जे काय गोल केलेत त्या सगळ्यांना काय करायचं, 0 करायचं. ऑलरेडी ज्या ठिकाणी 0 त्या ठिकाणी 0 करायची गरज नाही आहे. सो ह्या ठिकाणी 0 आहे, काही करायची गरज नाही आहे. सो नेक्स्ट जस्ट टेक दॅट बाय रो रिडक्शन मेथड. वी गॉट दॅट बाय, इथे आपल्याला 0 करायचं आहे, म्हणजे काय, कुठे, या x2 ला 0 करायचं. सो x2 इक्वल टू x2 मायनस x1. सो वी आर डुईंग द ऑपरेशन सायमल्टेनियसली ऑन दिस.
Same on this row also and on this row also. So what is the operation? We got that x2 minus x1. So we got that x2. So 1 minus 1 0, 1 minus 0 1, 0 minus 0 0, 0 minus 1 minus 1, and 1300 minus 1500, we got that minus 200. So we got just operation. So we got the operation like this: 1 0 0 1, 0 1 0 minus 1, 0 1 1 0, 0 0 1 1. So we got that operation same. Again, next, after completion of your first column, then we move toward the next diagonal element. What is the next diagonal element? Is what is the next diagonal element is? Yes. What is next diagonal element is? Is a to 2. So we make as 0, a to 2, a to 2 we make as 0. So a to 2 as 1, already that is 1. So we have make as below diagonal element is make as 0. So that is a3 2. So we make as 0, just the operation is x3 minus x2. So we got that x3 minus x2, we got the operation x3 minus x2 is nothing but, so we got the operation like this. Okay, x3 minus x2, we got the same operation. Now for the next, आता पहा पुढे कुठे कुठे पहा, this first diagonal element is a11. Below the diagonal element we make as 0. The next diagonal element is a22. Below diagonal element is we make as 0. Next diagonal element a33. We make as 0. But by observing this third row and fourth row, it's same. It's same. So we delete any one row, means we make as 0, because as we operate x4 minus x3 or x3 minus x4, any one row, either this row or this row, is we make as 0. So using the same operation, we go to the next step. So next step is जायचं पुढे. Hello. Yes, sir. Okay. Yes, sir. Yes, sir. Okay, so we got that x3 minus x4 minus x3, we got that the same operation. So we got the operation like this: 0 0 0 0 0. So we have tried to convert the given matrix into upper triangular matrix. Now for the given system, we write down the equation in the form of परत आपण जे मॅट्रिक्स इक्वेशनवरून मॅट्रिक्स लिहिलं तर आपल्याला आता मॅट्रिक्सवरून इक्वेशन लिहायचं. सो जस्ट वी हॅव मल्टिप्लाय x1 0 x2 plus 0 x3 plus x4 equal to 1500. Then next x2 plus 0 x3 minus x4 equal to minus 200. Then 0 x1 plus 0 x2 plus x3 plus x4 equal to 2000. How many equation we got? 3 equation we got. Just we have solved the equation. आता पहा 3 equation and 4 unknown. एका व्हेरिएबलला काय पुट करावं लागेल, आपल्याला डमी व्हेरिएबल पुट करावं लागेल. सो वी जस्ट पुट दॅट डमी व्हेरिएबल. आता हे सिस्टम इज कन्सिस्टंट अँड इन्फायनाइट मिनी सोल्युशन. हे कसं आलं काय आलं, तर तुमचं झालं नसेल तर डोंट वरी, आपण पाहणारच आहोत. तर एका व्हेरिएबलला आपण डमी व्हेरिएबल पुट करूया. सो x4 इक्वल टू टी, वी टेक एनी व्हॅल्यू x4 इक्वल टू टी. सो वी गॉट द x4 इक्वल टू टी. सो x3 2000 minus t. Then similarly x2 we calculate t minus 200. Then similarly we calculate x1 is 1500 minus t. So just we have put the value, we got the required state. But from this equation, from this answer, we do not get that exactly which state we have find the minimum traffic. But we have calculated that obviously. Suppose x4 state is minimum traffic we got. x4, where that x4 we got the minimum traffic. Where the x4 we got that minimum traffic we calculate. Okay, so you want to write down or we move toward the further? Yes, tell me. This is just the application. हे कुठे नाही आहे, मी तुम्हाला फक्त एक इंट्रोडक्शन साठी, मॅथमॅटिक्स इंट्रोडक्शन साठी घेतलेला आहे. डोंट वरी. Okay, we move towards the next part. Yes, sir. Okay, Yes, sir. there is no Yes, need to write sir. down because this is not in your syllabus. This is just the intro part. Okay. Okay. Now we find application of differential equation of Newton's law of cooling. हे तुमचं झालेलं न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग पहा. पहिलं जे होतं, पहिलं ऍप्लिकेशन कुठलं होतं रे? डिटरमिनंट मेथड झालं तुमचं डिटरमिनंट. दुसरं ऍप्लिकेशन कुठलं घेतलं मी? मॅट्रायसिस. ते पण झाले तुमचं. तिसरं ऍप्लिकेशन काय? न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. हे पण तुमचं झालेलं आहे.
हॅलो, हो सर. तुमचं जे झालेलं आहे सिलेबस मध्ये आतापर्यंत, मी त्याचंच ऍप्लिकेशन सांगतोय. मी नवीन आतापर्यंत काही शिकवत नाहीये तुम्हाला. ओके, सो डोंट वरी, जस्ट बी हॅपी. मॅथमॅटिक्स इज क्वाइट इझी. जस्ट our approach depend on our approach, how we approach mathematics. मॅथमॅटिक्स इझी आहे असं म्हणायचं आणि पुढे जायचं. ओके, सो वी गो टू द पार्ट. सगळ्यांनी मेसेज बॉक्समध्ये मेसेज टाकलाय तुमचं नावाचा. हॅलो, आत्ता जे लेट कमर आहेत, दोघं जण उशिरा जॉईन झालेत, त्यांच्यासाठी पण आहे बरं का, सेम. ओके, सो लेट कमर फक्त तेवढ्याने टाका, सगळ्यांना नका टाकू, लगेच सगळं टाकायला लागले रे. रिपीट नका टाकू, ज्यांनी टाकलेले त्यांच्यासाठी बोललोय फक्त. ओके, सो जस्ट वी गो टू द नेक्स्ट. ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इन न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. टेल मी व्हॉट इज द न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग? व्हॉट इज न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग? येस. d theta by dt directly proportional to theta minus theta 0. Okay, very good, Shweta. Is d eta by dt is directly proportional to theta minus theta 0. What is theta 0, Shweta? Or any other people? Room temperature. Room temperature, very good. Surrounding temperature, room temperature or surrounding temperature. Theta is temperature of particle, temperature of body, or temperature of particular thing that we are compare. Okay, so just we are compare this d eta by dt. We got that d eta by dt is equal to k times theta minus theta 0. So using this operation, using this equation, we have solved some example. So where this use? Application of this Newton's law of cooling. Just in last year, one of my friend in medical field, just we arrange one get together, and from there discussing some topic. From that a topic we observe the Newton's law of cooling is used in medical field. So how we use and how we that use, that is actually the question mark from my side. कारण की आपण तेवढं हाय लेवलला गेलेलो नाहीये. तर त्याच्या बोलण्यातून मला असं जाणवलं की न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग हे कसं यूज होतं रे, म्हणजे कसं, मला एखादं एक्झाम्पल सांगा बरं. तुम्ही कशासाठी यूज करता? तुम्ही जर एक्झाम्पल फिजिक्समध्ये 4-5 एक्झाम्पल पाहिलेत, कसे एक्झाम्पल असतात रे? कशा प्रकारचे एक्झाम्पल असतात? कशा प्रकारचे एक्झाम्पल तुम्ही पाहिलेले आहेत? एक आठवतंय तुम्हाला? इन जनरल डिस्कशन चाललंय. यस इंगळे, यस जीवराज, बिंदास्त मराठीमध्ये बोलत चालेल. यस, कशा प्रकारचे एक्झाम्पल असतात? यस नेहल. एखादा हॉट सब्जेक्ट किती वेळाने थंड होतं हे ऑब्झर्व करणे. ओके, व्हेरी गुड. नॉट ओनली हीट but other sources also. Very good, Sunil. What about the other people? Yes, tell me. Sir, temperature Melting of ice cream. Just one by one. Aditi, yes. Then Akansha. Aditi. Temperature. Yes, Shubham, wait, कडून लवकर जातं. Shubham, wait. One by one. Aditi, yes, Aditi. सर टेम्परेचर दिलेलं ते इनिशियल टेम्परेचर दिलं जातं तर फायनल काढायचं Okay, असतं. very good. प्रायमरी टेम्परेचर कॅल्क्युलेट करून फायनल कॅल्क्युलेट करायचं. Okay, very good. Then Akansha. मेल्टिंग ऑफ आईस्क्रीम सर. Melting of ice cream. Very good. Good example. Melting of ice cream. Yes, Shubham. हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर फ्लो होतं. हाय टेम्परेचर करून लो टेम्परेचर, लो कडून हाय जातं कर कधी? शिवम, न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग मध्ये लो कडून हायकडे नाही सर. नाही जात ना? जाऊ शकत नाही का सर? कारण त्या म्हणजे हे ना, ती म्हणजे लो टेम्परेचर हाय टेम्परेचर कडून लो टेम्परेचर का असणार, दोन्ही आपल्याला इक्वल करायचं असतं टेम्परेचर. बरं. सपोज आता तुमच्या म्हणजे ऍक्च्युली तुमचं वाक्य बरोबर आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. पण मला एक प्रश्न पडला आता. सपोज माझं एखाद्या पार्टिकलचं टेम्परेचर, सपोज बर्फ असेल, आपण बर्फ घेतला एक साधा आपल्या घरातला, आणि त्या बर्फाला आम्ही वाळवंटात घेऊन गेलो एका बाउलमध्ये,
बाउलमध्ये वाळवंटात गेलो दिवसा, रात्री नाही, रात्रीमध्ये टेम्परेचर त्यांचं लो असतं दिवसा, तर त्या बर्फचं काय होईल रे? वॉटर वॉटर बरं होईल. टेम्परेचर वाढेल की कमी होईल? वाढेल. वाढेल. वाढेल का नाही? एक जस्ट मग लो कडून पण हायकडे जाऊ शकतो इन पर्टिक्युलर केस. शुभम, येस सर. लो कडून पण हायकडे जाऊ शकतो. नॉट नेसेसरी की हाय कडून लो कडे यायला पाहिजे. मॅक्झिमम आपण आतापर्यंत जे एक्झाम्पल पाहिलेत फिजिक्समध्ये म्हणा किंवा त्याचे कुठले एक्झाम्पल पाहिलेत, हाय कडून लो कडे, बरोबर आहे. एक मेटल बॉल घेतलाय आणि मेटल बॉल इज हिटेड ॲट 100 डिग्री सेंटीग्रेड ॲट सम टाइम, देन आफ्टर सम टाइम इट बिकम्स 60 degree centigrade. Tell me what is the temperature after 8 minutes or after 4 minutes. This type of example we have seen. Okay, what about the other people? Anyone? So can you add something? Can you add something? An object radiates how many amount of energy? An object heated how many? Okay, आदित्य, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्ही कोणी ह्याच्यामध्ये गेलाय का कधी? आपला जो कारखाना आहे म्हणजे कुठला शुगर इंडस्ट्रीमध्ये गेलाय का कधी? येस सर. हा, तर Yes, sir. शुगर इंडस्ट्रीमध्ये जर त्यामध्ये पहा, लाईट इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते, जनरेट केली जाते. तर इलेक्ट्रिसिटी जनरेट करताना त्या ठिकाणी पहा जे हिट टेम्परेचर असतं त्यांचं कसं फ्लो होतं लाईट तिथे पण तुम्ही पाहू शकता. आपल्याकडे आहे, आपण व्हिजिट देऊया आणि त्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया. व्हेरी गुड व्हेरी गुड गुड पार्टिसिपंट. येस, एनी अदर पीपल हू वॉन्ट टू ॲड समथिंग? Okay, very good, very good. No one. So just we are move toward the next part. Normally, we all see particle, one particle whose temperature is X, whose temperature is X. So at that temperature, suppose surround temperature is Y. So what is the effect? What is the effect of that surrounding temperature? What is the effect of that surrounding temperature of that particle? This is normal Newton's law of cooling. मग मी जेव्हा त्या मित्राला भेटलो आणि त्या मित्राचं डिस्कशनमध्ये असं आलं की बाबा एखाद्या बॉडी म्हणजे आपण म्हणूया मनुष्य असेल किंवा प्राणी असेल किंवा काही असेल, त्याची डेथ झाली असेल, त्याची काय झाली असेल? डेथ झाली असेल. आणि ते डेट काढण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे, त्यांच्याकडे काहीतरी गोष्टी आहेत. आपण पोस्टमॉर्टममध्ये एवढं जात नाहीये, ते विचारत नाही आपण त्यांना. तर ते अंदाज बांधतात की सपोज त्याची डेथ झाली असेल, त्याच्याकडे बॉडी आली असेल दुपारी 12 वाजता असं समजा. मग ती बॉडी किती टाइमला त्याचं टेम्परेचर, आता बॉडी जशी डेथ झाल्यानंतर ते गार पडत जाते बॉडी, बरोबर आहे. एक 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 जे अवयव आपलं ते निकामी होत जातं. ओके, दॅट इज अ रूल ऑफ नेचर. तर त्यांनी मला सांगितलं की बाय युजिंग न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग आपण टाकून म्हणजे त्या व्हॅल्यू टाकून, आता त्यांनी तेवढं वेळ करत नाही, त्यांच्याकडे दुसरं काय सिस्टीम आहे ते काय त्यांनी मला दाखवलेलं नाही आहे, त्यांनी मला सांगितलेलं नाही. फक्त त्यांनी म्हटलं की न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग त्याच्यावर थोडासा इफेक्ट करत असतो की एक्झॅक्टली ते एक्झॅक्टली सांगत नाही, ते काय सांगतात ॲप्रॉक्सिमेटली सांगतात की ॲप्रॉक्सिमेटली दुपारी 12 वाजता बॉडी आल्यानंतर पहाटे 5 वाजता किंवा पहाटे 4 वाजता किंवा रात्री 1 वाजता 12 वाजता 11 वाजता त्याची डेथ झाली असावी. ॲप्रॉक्सिमेटली सांगतात ते टायमिंगमध्ये, बरोबर आहे. मग हा न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग त्या ठिकाणी पण उपयोगी होतो मेडिकल फील्डमध्ये. तर ते कसं उपयोग होतो, काय होतोय त्याबद्दल मी एवढं काय जास्त फारसं काय ऑब्झर्व केलेलं नाही आहे. त्यासाठी मला त्या मॉर्चरसमध्ये जाऊन बसावं लागेल आणि दिस इज हॉरेबल सिच्युएशन. मला ते काय पाहायचं नाही ती सिच्युएशन, त्याच्यामुळे मी काय तिकडे गेलेलो नाही जास्त. ओके, मग त्या ठिकाणी पण म्हणजे मला सांगण्याचा हेतू म्हणजे काय की न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग ह्या मेडिकल इंडस्ट्रीमध्ये मेडिकल फील्डमध्ये पण उपयोगी पडू शकतो. आता आपण आपल्या ॲप्लिकेशनकडे जाऊया. सो न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. सो यूज द न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. Okay, so this is a metal ball. Okay, a store in something. एक इमेज घेतलेली आपण कुठली तरी. सो स्टेटमेंट आपण काय घेऊया त्याचं स्टेटमेंट. द रेट ऑफ चेंज ऑफ टेम्परेचर ऑफ अ बॉडी इज प्रोपोर्शनल टू द डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर ऑफ बॉडी अँड द सराउंडिंग मीडियम. टेम्परेचर ऑफ द बॉडी अँड सराउंडिंग मीडियम, नॉट नेसेसरी हाय टू लो और लो टू हाय. आपल्याला फक्त काय करायचं आहे, इफेक्ट कसा होईल त्या टेम्परेचर ऑफची जी बॉडी आहे, पार्टिकल आहे,
पर्टिक्युलर थिंग आहे त्या पर्टिक्युलर थिंग त्या पर्टिक्युलर बॉडी आणि सराउंडिंग मीडियांचा इफेक्ट कसा असेल आपल्याला हे चेक करा. दॅट इज न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग. सो जस्ट the participant are told you, so what is the what do you say that equation is d theta by dt is directly proportional to theta minus theta 0, so we can add the constant proportional, that is a k, and here we add a negative sign. Why you add the negative sign? Because most of thing it is a disintegrate. Am I right? Means integration means disintegrate means we have got the decrease the temperature. Okay, so just we are take one example. I don't know today what is happen. The metal ball is originally at 80 degrees centigrade, cool at 60 degrees centigrade. Just wait. Okay. I don't know what did this happen actually. Today animation. Forget. So we directly go to the not problem. Okay. So this is one of the example. A metal ball is originally at 80 degrees centigrade, cool to 60 degrees centigrade in 20 minutes. In 20 minutes. आता लेटेस्ट मध्ये कोण जॉईन झालं मला कळू शकतं का? हॅलो हॅलो, आता एक पार्टिसिपंट जॉईन झालेत. येस, प्लीज टेल मी युअर गुड नेम इफ यू वॉन्ट. मित्रांनो, आपलं लेक्चर 11 वाजता होतं, तर 11 वाजता जॉईन करत जावा. काही प्रॉब्लेम असतील ठीक आहे, डेली प्रॉब्लेम आपल्याला चालत नाही आहे, बरोबर आहे. प्रॉब्लेमचं सोल्युशन आपणच काढतं, कोणी काढू शकत नाही आहे. आपल्याला सोल्युशन काढू लागतं. एव्हरी प्रॉब्लेम हॅज सोल्युशन इन मॅथमॅटिक्स असं म्हटलं जातं. ओके, तर लेटेस्टमध्ये मला नंतर कळेल आता, कारण काय आलं की रोल नंबर नसल्यामुळं मी ऑब्झर्व करू शकत नाही तुमचे अटेंडन्स. ओके, आणखीन 1-2 दिवसानंतर तुम्हाला रोल नंबर भेटतील, प्रोबॅबली आज किंवा उद्या, आणि कळून जाईल. ओके, सो मेटल बॉल इज ओरिजिनली ॲट 80 डिग्री सेंटीग्रेड, कूल टू 60 डिग्री सेंटीग्रेड 20 minutes. The temperature of the air being 40 degree centigrade, what will be the temperature of metal ball after 40 minutes from the originally? So let theta be the temperature of the metal ball at any time t. Let theta 0 be the temperature of the surrounding medium. By Newton's law of cooling, it becomes theta minus theta d theta by dt is equal to minus k times theta minus theta 0. So given data, what is the given data we got? Given data is equal to theta 0 is 40 degree centigrade. We are given that. Okay, then theta 0 is 40 degree centigrade. Initially what temperature of ball is 80 degree centigrade. 80 degree. So at t is equal to 0, temperature is theta is equal to 80 degree centigrade. Then after 20 minutes, temperature will be 60 degree, it reduced. So after t equal to 20, it becomes theta equal to 60 degree centigrade. So we have find at t equal to 40 what is temperature. Okay, so तुम्हाला माहिती कॅल्क्युलेट करू शकतात तुम्ही. मी केले का सॉल्व? केला असेल सॉल्व तर मला गिव्ह द आन्सर, अदरवाइज आय विल टेल. येस, तुम्ही सॉल्व करतायत का मी सॉल्व करून देऊ? येस, हॅलो, प्लीज रिप्लाय. हॅलो, प्लीज रिप्लाय मी फास्टली.
Please reply me fastly. Hello. नो सर सॉल्व नाही केलं. सॉल्व नाही केलं. ओके, देतो करून मी तुम्हाला. चला, आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, पहा काय आहे ते. आपल्याकडे एक्झाम्पल असं आहे की deta by dt इज इक्वल टू मायनस के टाइम्स थिटा मायनस थिटा 0. यात तुम्ही नॉर्मली 1 बाय 1 व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह करू शकतात, पण आपण डायरेक्टली लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट पुट करूया. म्हणजे कसं पुट करणार सांगतो तुम्हाला आता मी. आता पहिली इनिशियली टी इक्वल टू किती आहे? टी इक्वल टू किती आहे? 0 आहे. 0 टी इक्वल टू 0. पण टी इक्वल टू 0 असताना तुमचं टेम्परेचर थिटा इक्वल टू 80 डिग्री सेंटीग्रेड. त्यानंतर टी इक्वल टू 20 झाल्यानंतर तुमचं टेम्परेचर होतं 60 डिग्री सेंटीग्रेड. सो जो स्लॉट आहे पहा, स्लॉट कसा आहे पहा. पहिल्यांदा थिटा पहिलं टी इक्वल टू 0 टू 20 आणि थिटा इक्वल टू 0 असताना 80 टू 60. म्हणजे हा जो स्लॉट आहे, दिस इज युअर लिमिट ऑफ टी. ते लिमिट टी इक्वल टू होते 0 टू टी इक्वल टू 20 आणि नंतर थिटा इक्वल टू 80 टू 60. हे जस्ट सिम्प्लिफाय करा, तुम्हाला के ची व्हॅल्यू भेटेल. सो जस्ट वी आर सिम्प्लिफाय, वी गॉट द रिक्वायर्ड आन्सर. ओके, so just we are simplify t equal to 0 to 20 and theta equal to 80 to 60. So just we are solving the integration, we get what do you get? The integration k equal to 1 by 20 log 2. So just we are solve. So पाहत आपण जर सॉल्व केलं हे, त्याचे इंटिग्रेशन d by theta minus 40 इंटिग्रेशन काय येणार? log of theta minus 40 in the limit, upper limit is 60 and lower limit is 80. Okay, is equal to minus k times what the integration is, t is dt is integration t, lower limit is 0 to 20. Just we have put upper limit and lower limit. What is the upper limit? 60 minus 40 minus log of 80 minus 40 is equal to minus k times, we just put upper limit 20, lower limit 0. So using this simplification, what do you get? That log of or ln of log of 60 minus 40 is 20. Then log of 80 minus 40, how much? 40 is equal to minus 20k. So just we are simplify. What do you get the answer? By using the property of logarithm. So what do you get? Log of 20 by 40 is equal to minus 20k. So just we are simplify, we got the required answer. K is equal to minus 1 upon 20 log of, so 20 by 40 get cancelled, 0 get cancelled, 2 get cancelled, 1 by 2 is the answer. This is your K. Or just we adjust this minus sign inside the bracket. When you adjust this minus sign the inside bracket, we got that K is equal to, by the property of logarithm, is 2. बरोबर आहे, कारण 1 by 2 raised to minus 1 होणार, मग 2 raised to minus 1, 1 by 2 raised to 1 minus 1 वरती गेला प्लस होणार. So we got the answer K is equal to, we got the 1 by 20 log 2. Clear? Hello? Yes, sir. Okay. Yes, So sir. similarly, okay, very good Shweta, good Shweta Ankalgi, we got the right answer. Okay, then next we just put the another limit, another value here. Okay, another value here. So just we put the another value. So t equal to theta equal to some value t, temperature t equal to 40 and theta equal to 80 to t equal to 0. We put this equation, we got the required answer. What is the required answer we got? ह्या value मध्ये put करायचं, we got the required answer. So t equal to 0, your lower list, theta equal to 80, t equal to 40, we got the t, just we have put the value minus 40k, just we have put, we got the required k equal to 1 by 20 log 2 value put करू, we got the value of k. Okay, so आता आपल्याला काढायचं t. So take anti-log on both side. काही जण म्हणतात सर log get cancel, log cancel होत नाही. Take anti-log on both side. We got that anti-log t minus 40 divided by 40 is equal to 1 by 4.
जस्ट सिम्प्लिफिकेशन 14 इकडे मल्टिप्लाय करा किती होणार 10 होणार 10 अधिक 40 वी गॉट द आन्सर इज T equal to 50 degree centigrade. We got the answer. So what is the temperature after T equal to 40 minutes or metal ball is 50 degree centigrade. मेटल बॉलचं टेम्परेचर किती होणार आहे 50 डिग्री सेंटीग्रेड. क्लिअर. सो दिस इज द ऍप्लिकेशन ऑफ न्यूटन्स लॉ ऑफ कूलिंग इन रिअल लाईफ. आता म्हणते सर एवढं सॉल्व करायचं ऑब्व्हियसली करावं लागतं. R&D जेव्हा आपण करतो तेव्हा हे सॉल्व करावंच लागतं. ओके. त्याचे शॉर्टकट मेथड माहिती असतील तर आणखीन पण आहेत आपल्याकडे. काय रेडीमेड सॉफ्टवेअर आहेत. मॅटिका सॉफ्टवेअर आहे मॅटिका. त्याच्यामध्ये जस्ट यू पुट द व्हॅल्यू T equal to 0, theta equal to 80, then T equal to 20, theta equal to 60, then T equal to 40, what is the question mark theta? We just put the value 3, किती 6 व्हॅल्यू टाकायच्या. We got the required answer T equal to 50 degree centigrade by reducing our calculation. मॅथमॅटिका सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली आन्सर टाकलं चालेल येतं. ओके. पण आपल्याला एक्झाममध्ये तर सॉफ्टवेअर नसतं त्याच्यामुळे आपल्याला गो टू द स्टेप बाय स्टेप. क्लिअर एव्हरीवन. हॅलो. क्लिअर सर. Okay, very good. So this is the third application actually. First application we see determinant. Second application we see what do you say that matrix. And third application we got Newton's law of cooling. Now we see the fourth application. Newton electric circuit. Kirchhoff's law, Ohm's law. ओके. इलेक्ट्रिक सर्किट त्याचं पण आपण पाहणार आहोत. ओके. आणि ते ॲप्लिकेशन ते डिटेलमध्ये पाहणार आहोत. ते ॲप्लिकेशन झाल्यानंतर मी आणखीन एक स्लाइड तुम्हाला दाखवेल. त्या ॲप्लिकेशनमध्ये फक्त मी काय दाखवणार तुम्हाला काय दाखवणार आहे की बाबा कुठे कुठे यूज होतोय. मी एक्सप्लेन डिटेलमध्ये करणार नाही. कुठे कुठे यूज होतोय ते प्रोबॅबली तुम्हाला सांगेल. ओके. क्लिअर. स्टील 9 मिनिट्स आर रिमेनिंग. आपलं होणार नाही 9 मिनिटांमध्ये ते ॲप्लिकेशन. ओके. सो जस्ट टुडे वी स्टॉप यू हिअर. बिफोर यू स्टॉप हिअर जस्ट टेल मी याच्यामध्ये आणखीन काय ॲड करायचं आहे कसं डिपेंड ऑन यू. हॅलो. आणखीन काय ॲड करायचं आहे. यस. हॅलो. यस. चला पटकन सांगा. ओके. बुक विशाल जस्ट आय ॲड वन मोर थिंग. विशाल आपण आणखी सिलेबसकडे पाहत नाही आहे. सिलेबसकडे गेलेलो नाही. जस्ट वी आर सी दॅट व्हॉट इज अ मॅथमॅटिक्स ॲक्च्युली. ओके. आणि हाऊ दॅट मॅथमॅटिक्स यूज. Tomorrow we see that the actually syllabus of this our first year and then we go to the books. Okay. प्रतीक्षा उद्यापासून होईल सिलेबस स्टार्ट. उद्या किंवा परवापासून. तुम्ही म्हणत असाल तर लगेच सिलेबस स्टार्ट करतो. माझं काय प्रॉब्लेम नाही आहे. हॅलो. येस प्रतीक्षा. नाही सर चालेल उद्यापासून. हां उद्या किंवा प्रॉब्ली परवापासून तुम्ही म्हणत असाल तर लगेच सिलेबस स्टार्ट करतो. तुमच्या डिपेंड ऑन यू. हे तुमचं चाललेलं तुम्हाला. ओके.